अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे, आपल्या घटस्थापना झाल्याच्या नंतर नवरात्रीमध्ये आपण अखंड दीप कसा लावावा, अखंड दीप लावण्याचे महत्त्व काय आहे, आणि जर समजा आपण अखंड दीप लावल्याच्या नंतर आपला दिवा विझू नये म्हणून आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, आणि समजा दिवा विझलाच तर आपल्याला काय परिणाम होत आहे ते सगळे सविस्तर मी सांगणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. असे केल्याने मी जे काही माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मग आपण घटस्थापना करत असतो. समजा आपल्या घरामध्ये घटस्थापना करत नसाल किंवा तुम्ही घटस्थापना करत असाल तरीही आपण घटस्थापना झाल्यापासून ते आपण नवरात्री म्हणजे विजयदशमीपर्यंत आपण अखंड एक दिवा आपल्या घरात लावायचाच आहे. अखंड दिवा कोणत्या दिशेनं वात असावी म्हणजे आपल्या घरामध्ये धन, बरकत आणि पैशाची कधीही कमी पडत नाही. आणि ह्या नवरात्रीमध्ये साक्षात आई भगवती कुलदेवी आपल्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये त्यांचा वास असतो. म्हणून आपण ही आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या घरात धन धान्य बरकती होण्यासाठी आपण इथं अखंड दिवा लावत असतो. अखंड दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे पहा. एक आपल्याला दिवा घ्यायचा आहे, मातीचं घ्या किंवा आपण पितळाचं घेऊ शकतो. जशी तुमच्याकडे जो दिवा आहे तो आपण घेऊ शकतो. आणि दिव्याची वात जर आपल्याकडे कुबेर दिवा असेल तर आपण दिव्याची वात उत्तरेकडे करून लावल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य संपदा पैसा आपल्या घराची भरभराट होत असते. आणि हे उत्तर दिशा ही धन येण्याचा दिशा आहे. आणि धन येण्यासाठी ह्या दिशेकडे आपण ज्योत करून जर दिवा लावला तर आपल्याला त्यांचे खूप काही चांगले परिणाम दिसतात. आणि मी सुद्धा उत्तरेकडेच दिवा करून लावला होता गेल्या वेळेस, तर मला त्यांचा खूप छान रिझल्ट आलेला आहे. आज मी तुमच्यासमोर आहे. तर आपण दिवा लावताना आपल्याला एक चौरंगा किंवा एक छोटंसं पाट मांडायचं आहे, जिथं आपण घट ठेवलेला आहे. अखंड दिवा अशा जागेवर ठेवायचा आहे की तिथं आपला दिवा विझणार नाही, हवा लागणार नाही, ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. पहिले एक छोटंसं पाट घ्यायचं आहे, त्याच्यावरती एक लाल कपडा अंतरायचा आहे आणि थोडेसे मुठभर तांदूळ त्याच्या खाली ठेवायचं आहे. जर तुम्हाला दल कमल येत असेल तर ते काढायचं आहे. जर येत नसेल तर साध्या आपण तांदूळ ठेवून त्याच्यावरती दिवा स्थापना केलं तरी पण चालते. पण बायका बघा कोणी असं सांगत असतं अष्टकमळचे पाकळ्या काढावं, त्याच्यावरतीच ठेवावं, असं काही नाही. आपली भावना महत्त्वाची आहे, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. आई भगवतीला फक्त आपण प्रेम, आपली समर्पण भाव आई भगवती बघत असते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आपण काही नाही केलं, फक्त आपण दिवा ठेवला आणि आपली भावना जर खूप चांगली असेल तरी आपल्या आई भगवतीचे 1000 गुणफळ आपल्याला प्राप्त होतात. समजा आपल्या मनामध्ये भावच नाही, आपण डेकोरेशनच्या खूप काही सजवलं आणि आपल्या मनात भाव नसेल, श्रद्धा नसेल, तर कितीही आपण करू ते आपल्याला फळ भेटत नाही. म्हणून आपल्या कोणतीही सेवा करताना भाव, श्रद्धा आणि समर्पण भाव हवा आहे. आणि मनामध्ये विश्वास, सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे विश्वास आपल्याला हवा आहे. तर आपण जिथं पाट मांडलेला आहे त्याच्यावरती आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे. शक्य असेल तर ह्या अखंड दीपामध्ये धनप्राप्तीसाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही तूप वापरू शकता. जर तुमची परिस्थिती चांगली नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण दिवा ठेवल्याच्या नंतर
तेल वगैरे टाकल्याच्या नंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करताना हा मंत्र बोलायचा आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते असं म्हणत आपण आपल्या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, फूल नैवेद्य अर्पण घ्यायचं आहे आणि दीपदेवताला विनंती करायची आहे आणि संकल्प करायचा आहे की तुम्ही माझ्या घरामध्ये 9 दिवस अखंड स्थायी रूपसे राहा आणि तुमचे माझ्या घरामध्ये स्वागत आहे आणि माझे घर तुमच्यासारखंच जसं तुम्ही अंधाराला उजेड देता तसंच आमच्या जीवनामध्ये आमच्या परिवारामध्ये जे काही अंधार आहे त्याचा नाश करा आणि तेच तुमच्यासारखंच आमचं दिव्यासारखंच जीवन उजळू द्या आणि चमकू द्या ही विनंती त्या दिव्याला करून नमस्कार करून मग आपल्याला दुसरी सेवा करायची आहे. आता बघा आपला दिवा विझू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या दिव्यामध्ये थोडेसे अक्षदा ठेवायचे आहे आणि एक लवंग आणि एक कापराचे 2-3 म्हणजे कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दिवाला अशा जागेवर ठेवायचं आहे की दिव्याला ऑक्सिजन पण भेटायला पाहिजे. असं दाबून जर आपण ठेवला तर दिवा लवकर विझण्याची शक्यता आहे. तर दिव्यालासुद्धा ऑक्सिजन हवा आहे तर दिवा आपला व्यवस्थिशीर पेटत असतो. आणि वात कशी घ्यावी, वात आपल्याला 1.25 मीटर वात घ्यायची आहे. म्हणजे आपला एका हातानं 1.25 मीटर आपण मोजायचं आणि त्याचे एकानं एक असे फोल्ड करून त्याची चांगले 2 वात्या बनवायचे आणि अखंड दिवा प्रज्वलित करायचा. आणि समजा काही कारणाने तुमचा दिवा जरी विझला तर आपण काय करायचं, त्या मोठ्या दिव्याच्या समोर एक छोटा दिवा तयारच ठेवायचा. आता विझायला आला समजा तर आपण काय करायचं, जो आपण छोटा दिवा तयार ठेवलेला आहे त्या दिव्याला हा छोटा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि मग आपण त्या विझायला आलेली वात काजळी वगैरे आली असेल तर ती हळूच एका चिमट्याने ते काजळी काढून घ्यायची आहे आणि वात व्यवस्थिशीर करून जो आपण मोठ्या दिव्यापासून छोट्या दिव्याला प्रज्वलित केला होता त्या छोट्या दिव्याने आता मोठ्या दिव्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मग जो आपण छोटा दिवा होता तो दिवा संपेपर्यंत तसंच ठेवायचा आहे. मग आपला दिवा अखंड पण राहतो आणि दिवा विझण्याची आपल्याला दोष पण लागणार नाही. समजा आता तुम्ही न बघता झोपेमध्ये किंवा दिवा जरी विझला तरीही काही घाबरण्यासारखं कारण नसतं. दिवा विझला तरी पण आपण दिवा प्रज्वलित करू शकता आणि काही हव्यानं म्हणा कशामुळे दिवा विझू शकला तरीही पण आपण पुन्हा दिवा लावायचा आहे आणि दीपदेवताला आणि आई भगवतीला क्षमा प्रार्थना करून घ्यायची आहे. आई भगवती, मी तुमचीच बाळ आहे, तुम्ही माझी आई आहात, तुम्हीच माझी वडील आहात, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा म्हणून विनंती करा, की क्षमा करा म्हणून आपण दुबारा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग आपल्याला हा दिवा अखंड आपल्याला 9 दिवस ठेवायचा आहे. असं मानलं जातं घरामध्ये दीप चालू असताना घर एकटं सोडू नये, दिव्याला एकटं सोडू नये. तर आपण अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरात कोणीतरी माणसे